आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। परत जर बोलीस ना तर जीभ हासडी ना तुझी। तू आणि तुझा बाप पैशाचा सौदा करून माझ्या गोपाळला माझ्यापासून लांब नाही करू शकत। आमचा टिळा झालाय, त्यामुळे माझ्या नवऱ्यापासून तू लांब राहायचा। गोपाळ माझा आहे, एकदा सांगितलेलं कळत नाही। आता आमचं लग्न ठरलंय। तुझं तर तू माझा हात पकडला। तुझं कर माधुरी काय चाललंय तुझं? गोपाळ फक्त माझा आहे। अगं बाई, आता लग्न ठरलंय तिचं, पत्रिका छापल्याय। आत्याबाई हिला सांगा माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये यायचं नाही, नाहीतर आता मी शांत बसणार नाही। एक तुझ्या अगं तू तरी ग बस ना। जर परत बोललीस ना सगळं थोबाड सुधून ठेवीन। मीच गोपाळशी लगीन करणार आहे। अगं काय लावलंयस काय तू? आता तुझं लग्न होणं शक्य नाही, तिचं गोपाळशी लग्न ठरलंय। आता एवढी वर्ष मी थांबलीये, मीच गोपाळशी लगीन करणार आहे। सोड मला। तू हे तू म्हणतीस, तुझा बाप तयार होईल त्याच्यासाठी? त्या पक्याला किती वेळा सांगितलं मी की ह्यांच्याशी नीट वाग म्हणून, तसं बी असलं तरी ते दाजी आहेत त्याचं। ए कसं मी म्हणजे काय काय खराबी माझ्यात? आता तुम्ही वाटेला फटक पडू नका। तुझ्या बापाला एवढं मी समजावून सांगितलं की यांना मान दे, सन्मान दे, पण नाही, अख्ख्या घरादाराशी संबंध तोडून टाकला त्यानं। अगं सक्का भाऊ असून माझ्याशी वैराग्यात वागतोय तो, मग कसली सॉरी गोळू गा तू? सांग आत्या, काय का चुकीचं बोलले ते? तुझ्या काळजीपोटीच बोलले ना? आणि ह्यांना काय करत होती दोन लगीन करायची? गोपाळ झालास ना तुला, वाईस थांबल्याचं काय बिघडलं असतोय? पण नाही, केली दोन लग्न। ह्यांनाच हौस होती, ह्यांना दुसरी बायको पाहिजे होती। ए फुले, सांग तुझ्या बाचीला, लय बोलतीये ती। आणि मी 2 लग्न करीन नाही तर 200 करीन, तुझं काय जाते? काय बोलतोय? तुम्ही 2 लग्न करा नाही तर 200 लग्न करा, मला काही फरक पडत नाही। गोपाळशी लगीन मीच करणार आहे। आता तर तुझा बाप माझ्या पाया पडू दे, माझ्या म्हणून नाक गाजते, तुला या घरची सून करणार नाही म्हणजे करणार नाही। अरे कुणाचं डोसकं फिरलं या की माझी पोरगी तुझ्या घरात येईन म्या? अरे माझ्या पोरगीसाठी चांगलं तालेवर खानदान बघणार आहे मी। तुझ्या सारख्या फुटक्या घरात मी देणार नाही माझी पोरगी। बघितलं का, तुझे वडीलच या लग्नाला तयार नाहीत आणि तू माझं लग्न मोडायला निघाली। ए लाले, मध्ये मध्ये बोल नकोस हं? मी आणि माझा पप्पा बघून घेऊ आणि गोपाळशी लगीन मीच करणार आहे। माधुरी, आता ते शक्य नाही, त्यांचं लग्न ठरलंय आता। ए ठरलं नसतं तरी पण लावून दिलं नसतं म्या। आणि तिला असतं तरी मी हिला घरात सून म्हणून घेतलं नसतं मी। मी गोपाळशी लगीन करणार पण आणि या घरची सून होणार पण। बघू मला कोण अडवताय ते। तुझा बापच आडीवतोय तुला आणि विचारते कोण आडीवतोय? माधुरी, आत्या, जर माझं गोपाळशी लगीन नाही ना लावलं तर गोपाळ बरोबर मी पळून जाणार। अगं काही याडबीड लागले का तुला? एक तर एवढ्या 20 वर्षांनी माझा गोपाळ घरी आलाय, मी नाही त्याला कुठे जाऊन देणार। ए तो गेला तर हिला त्याच्यावर जाऊच देणार नाही म्या। अरे जाऊ दिला असतं ना तरी मी तिला सून करून घेणार नाही म्हणजे नाही। मी पण बघतेस की कसं नाही घेत। माझं गोपाळवर प्रेम आहे, मी एवढी वर्ष थांबले त्याच्यासाठी। त्याला नाही करायचं हिच्याशी लगीन, ही जबरदस्ती करते त्याच्यावर। मी आणि गोपाळ आम्ही दोघं सुखात राहू शकतो, आम्ही जन्मजन्माचे साथी आहे। तुम्ही सगळे आमच्या प्रेमाचे दुश्मन आहे। गोपाळ, तूच सांग, आपल्या एकमेकांवर किती लव आहे आणि तुला हिच्याशी लगीन नाही करायचं ते? मी कसं बोलू? अगं मी काय सांगणार? लालीला जर का नाही म्हणलो तर सुभाषरावांना 15 लाख रुपये द्यायला लागतील, आणि तुला जर का नाही म्हणलो तर तू इतकी वर्ष झालं थांबलीस माझ्यासाठी, तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे होते आणि मला ही नाही पटत। ही ना तर सगळं 15 लाख रुपयामुळे होतंय बघ। मी काय म्हणतोय मामा, तुम्ही 15 लाख रुपये द्या आणि आपल्या माधुरीच्या हृदयाचे तुकडे होण्यापासून वाचव। हा पप्पा, मला आताच्या 15 लाख रुपये द्या, म्हणजे मी हिच्या थोबड्यावर फेकून मारते। ए 15 लाख लांबची गोष्ट आहे, फुटी कवडी सुद्धा देणार नाही असते म्या। पप्पा, म्हणजे या भामट्याच्या घरची सून पण होऊ देणार नाही तुला म्या। तू चल। बरंच झालं की मग। माधुरी, माझा बाप माझ्यासाठी 15 लाखावर पाणी सोडतो,
आणि तुझा बाप फुटी कवडी पण द्यायला तयार नाही. आणि तुला लग्न करायचंय. तू शांत हो आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गोपाळ माझा होणारा नवरा आहे आणि मीच त्याची होणारी बायको आहे. ए लॉली, मग तुझं जीभले तुरु तुरु चालायला लागले काय ग? गोपाळशी मी लगीन करणार आहे. माधुरी! तो फक्त माझा आहे. माधुरी! शाणी असेल तर लांब राहा, नाही तर तुला आहे ना माधुरी! हे तर तुझ्या पाठीला दगड लावून आडत फेकून देईन. कळलं का? जीव घेईल तुझा. बाबा सोडा. जा जा याला 15 लाख द्यायची दानत नाही आणि आला तोंड वर करून लुंग्या सुंग्या. किती नख मारली आहेत ग. होय का बाई. बघू ग बाई, माधुरी म्हणजे मांजरच आहे. बाई काय म्हणावं या माधुरीला फुलत आहे. रस्त्यावरची कुत्री भुंकत यावी अंगावर तशी पुरीच्या अंगावर आली ग धावून. माझ्या अंगावर येऊ द्या किती पण, मला काय नाही वाटणार. आणि ह्यांचं काय, ती घरात येते काय, घरच्या होणाऱ्या सुनेला धमकावते काय, पण हे काहीच बोलत नाहीत. त्यांना काहीच वाटत नाही. एका शब्दानं पण काही नाही बोलले हे. ह्यांना पण ती आवडते का? लाले, नको ते खूळ डोक्यात घालून नका घेऊस. हे बघ, त्याला जर ती आवडत असती तर त्याने आधी सांगितलं नसतं का? आणि हे बघ, कुठल्या बी पोरीला असं नजर वर करून बघतोय का तो? सांग, एवढा साधा आहे माझा गोपाळ. पण मी नांदायला आल्यापासून तर ऐकत होते की माधुरीच दुसरी सून होणार. नाही म्हणजे आता तर तूच होणार. आता काय पत्रिका पण छापून झाल्या, तू नको काळजी करू. अगं तू तोंड उघडताना जरा काळजी घेत जा. डोकं बिकं दिलंय का नाही तुला देवाने? हा, रोज कोण ना कोणतरी हायच घरी भांडायला. वैताग आलाय वैताग. आधी या घरात शांतता होती, पण कोणतरी आला आणि सगळा ए सुकाळीचे कोणतरी काय कोणतरी माझा लेख आणि तुझा भाऊ येऊ. गोपाळ, अरे कुठे चाललास? जेवून तरी जा, मी जेवायला वाटते. जे काय घरात चाललंय ना ते बघून पोट भरलंय माझं. मला असं वाटलं तर जेव्हा गावात येईल तेव्हा सुखानं समाधानानं जगन, पण काय इथे एक दिवस सुखाचा नाही. सगळं ठीक होईल गोपाळ. मग सगळं ठीक झाल्यावर जेवतो, चालल? ए तू काय आता बारकायस का रे? सारखा सारखा जेवणावर राग काढतोय. जा गपगमान जाऊन जेव. ए वाढ ग त्याला. चला करा जबरदस्ती, जेवणावर करा, लग्नावर करा, पैशांवर करा, सगळीकडे जबरदस्ती करा. ह्याच्यासाठी चाललो ना मी. परत चाललो मी. गोपाळ, शपथ आहे तुला, तू घर सोडून कुठं मी नाही जाणार. घर सोडून चाललेलोच नाही मी. हे जे काय सगळं घरात चाललं ना तरी डोकं भन 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 झालंय सगळं. मोकळ्या हवेत जातो जरा. जाऊ का? Rari